वेलकम अपनी एरा स्टडी। आज आपण पाचवा धडा डेसिमल फ्रॅक्शन्स यात 6वी मधील पाहणार आहोत। त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 14 पाहतोय आणि ह्या प्रॅक्टिस सेट 14 मध्ये नेमकं तुम्हाला काय करायचंय ते आधी आपण पाहूया। डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय? डेसिमल म्हणजे काय तर फ्रॅक्शन्स धडा आपण शिकलेलो आहे इंटिजर मध्ये 3ऱ्या चॅप्टर मध्ये। तर आता आपण शिकूया की फ्रॅक्शन कसं। आता समजा 1/2 आहे तर याचा आपल्याला डेसिमल मध्ये आपल्याला रूपांतर करायचे। तर मग या 2 ला आपण कितीने गुणल्यानंतर इथं 10, 100, 1000 असं उत्तर येईल। तर 2 ला जर आपण 5 ने गुणलं तर काय येईल? इथं उत्तर 10 येईल ना। 2 पंचे किती 10। इथं पण आपल्याला 5 नेच गुणावं लागेल। वर खाली सेम टू सेम संख्येने गुणायचं म्हणजे 5 1 5 आणि 5 2 10। इथं आले का 10 आणि इथं 10 आले म्हणून काय करायचं ह्या 10 वर किती शून्य येतं? 1 शून्य आहे ना। 5 ही वरची संख्या ॲज इट इज लिहायची जशी आहे तशी आणि हा शून्य काय करायचा ह्याच्या पुढे लिहायचा। आणि ह्या डेसिमल म्हणजे ह्या फ्रॅक्शन मध्ये किती शून्य आहेत तर 1 शून्य आहे का नाही। मग डाव्या साईडने 1 अंक मोजायचा आणि इथं पॉइंट द्यायचं। झालं ह्याचं डेसिमल मध्ये रूपांतर। कळलं का डेसिमल मध्ये रूपांतर कसं करायचं? आता इथं आपल्याला समजा 20 आहे आणि इथं आपल्याला 100 दिलेत। आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करायचे। डेसिमल म्हणजे काय तर त्या संख्येमध्ये काय आलं पाहिजे 0 आला पाहिजे। आता हे 20 आहेत ना, हे ॲज इट इज लिहायचे। हे 2 शून्य आहेत नाही पुढचे हे पुढे लिहायचे आणि किती शून्य आहेत ह्या संख्येला 2 येतं। मग 2 संख्येनंतर इथं पॉइंट द्यायचा। झालं डेसिमल मध्ये कन्वर्जन। आणि तुम्हाला हे पहिला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की युनिट 10 100 मध्ये हे करा त्याचं कन्वर्जन करा। युनिट म्हणजे तुम्हाला माहिती का 1 असतं। युनिट म्हणजे असतं 1। युनिट 10 म्हणजे असतं 10। 1000 इथं असतं 100 HUNDRED 100 म्हणजे असतं 100। नंतर असतं 1000 THOUSAND 1000 म्हणजे असतं 1000। 10,000 म्हणजे असतं 1000 म्हणजे असतं 10,000। 10,000 आता 10,000 नंतर काय असतं लॅक असतं। लॅक म्हणजे लाख आणि लाखावर किती शून्य असतात 5 शून्य असतात। 4 झाले 5। आणि आता ह्याला युनिट्स यस लावला ना पुढं युनिट्स यस लावला ना प्रत्येक संख्येला की याचं कन्वर्जन कसं होईल 1/1। आता 1/1 काय 1च राहतं। 10चं काय होईल 10 यस लावायचं 1/10। आता हे 1/10 आहे ना तर ही एक इथं संख्या लिहायची बरं का। ही एक संख्या आपण लिहिली ना तर हे किती शून्य येतं 10 वर 1च आहे ना। आता पुढं लिहायचा आणि 1 शून्य आहे त्याच्यामुळे इकडून एक संख्या मोजायची नाही तर डेसिमल लिहायचा। ह्याचं असं होईल। आणि आता 100चं कसं होईल 1/100 म्हणजे इथं काय करायचं आपल्याला 1 लिहायचा आणि 2 शून्य आहेत ते पुढं लिहायचे आणि किती शून्य आहेत 2 आहेत ना। मग इथं 2 संख्या सोडून डेसिमल लिहायचा। कळलं का? म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय। आता हे तुम्हाला एवढं कळलं असेल ना तर आपण प्रॅक्टिस सेट सोडवूया। एकदम सोपं आहे तुम्हाला एकदम सोपं वाटेल सोडवायला। क्वेश्चन पहिला आहे इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट इन नंबर। म्हणजे तुम्हाला 378.025 ह्याचा टेबल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही पार्ट भरलेला आहे म्हणजे फिलअप केलेला आहे आणि जो काही बॉक्सेस भरायचे राहिलेत ते तुम्ही सॉल्व करा आणि भरा। इथं काय दिलंय प्लेस दिलाय। इथं लिहिलंय 100, इथं लिहिलंय टेन्स, इथं लिहिलंय युनिट्स, इथं लिहिलंय टेन्स THS। हे लावलं की म्हणजे काय फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचंय। इथं पण 100s लावलंय ना। इथं 100 आहे फक्त इथं 100s आहे। इथं 1000s आहे THS
लावला की त्याचं काय करायचं आपल्याला डेसिमलमध्ये आपल्याला रूपांतर करायचं. त्यांनी पहिलं काय दिले 100 दिले ना. 100 म्हणजे काय तर 100 असतं. 10 म्हणजे काय 10 असतं. युनिट म्हणजे असतं एकक. टेन्स म्हणजे काय 10 म्हणजे काय तर 10 आणि इथं THS लावलं म्हणजे काय त्याचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं 1/10. इथं 100 आहे म्हणजे 1/100 1 लिहायचं खाली आणि 100 तर माहिती 100 असतं. आणि 1000 म्हणजे काय तर 1000 1 लिहायचं आणि 1000 लिहायचं म्हणजे 1000 खाली लिहायचं. का कारण की इथं THS लावलंय पुढं. आता डिजिटमध्ये 3 7 8 हे तुम्हाला वरती दिलंय ना. ती संख्या ॲज इट इज लिहिलेली आणि हे आपल्याला खालचे प्लेसेस काय करायला लावलेले येतं तर बरहायला लावलेले येतं. आता इथं काय आहे 3 लिहिलंय आणि इथं काय आहे 100 आहे का नाही. 100ची लाईन आहे म्हणल्यावर 3 चा 300 म्हणजे काय तर 300. आता 10ची लाईन आहे नाही 10. आता 7 इथं दिलेलं आहे म्हणजे किती 70. 10 म्हणजे काय 7चं किती असणार 10च्या पुढे किती शून्य असतं एकच असतं. त्यामुळे आपण 7च्या पुढे किती शून्य लिहिला एकच लिहिला. आता युनिट म्हणजे काय तर एकक. आता युनिट म्हणजे काय एकच संख्या असते ना. मग इथं 8 आहे ना 8 ॲज इट इज लिहायचा. हे तर सॉल्व केलेलं आलेलं आहे आणि इथं काय लिहायचं आपल्याला. आता इथं 0 संख्या होती आणि त्याच्या खाली इथं 10चं आहे त्यामुळं 10th लिहिला आणि ह्याचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ही 100चं आहे ना मग त्याच्या खाली 100 लिहावं लागणार आपल्याला. दिसतंय का 100 आणि ही संख्या आपल्याला वरती लिहायची आहे कारण की आपल्याला ह्या संख्येच्या थ्रू हे सॉल्व करायला लावले. आता किती शून्य आहेत ह्या संख्येच्या 2 आहेत ना. मग इथं 2 शून्य द्यायचे आणि 2 लिहायचं आणि 2 शून्य आहेत म्हणल्यावर इकडून 2 अंक मोजायचे आणि इथं डेसिमल द्यायचा. हे झालं पहिला क्वेश्चन. कळला तुम्हाला असं इतका सोपं होतं तो. फक्त तिथंच बघायचं होतं आणि तिथंच भरायचं होतं. दुसरा क्वेश्चन आहे सॉल्व. एक आहे त्याच्यामध्ये पहिलं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये गणित आहे आणि ते आपल्याला सॉल्व करायचे. आता इथं पॉईंटच्या आधी किती संख्या येतं 2 येतं इथं 3 येतं. तर काय करायचं ॲज इट इज हाय तसं लिहायची बरं का. पहिली संख्या 905.5. दुसरी काय आहे 21 आहे ना. तर 21च्या पुढं काय करायचं 0 द्यायचा आणि ही 21 म्हणजे ह्या संख्येच्या खाली हे आलं पाहिजेत बरोबर. आणि पॉईंटच्या पुढच्या संख्या ही पॉईंटच्या पुढेच गेल्या पाहिजेत 1 9 7. आता ही इथं तर फक्त 5च आहे ना आणि ह्याच्या पुढे 2 संख्या जास्त आहेत या खालच्या नंबर पुढं. तर मग आपण काय करायचं 0 द्यायचं आणि त्याला कंप्लीट करायचं. आता इथं प्लस करायचं आणि आपण यांचं प्लसिंग करूया. 7 आणि 0 किती 7 9 5 आणि 1 किती 6. हे डेसिमलचं आपण नंतर बघू. 5 आणि 1 किती 6. परत 2 आणि 0 2 9 आणि 0 9 1 2 3. किती संख्यानंतर डेसिमल आहे तर 3 संख्यानंतर आहे त्यामुळे 1 2 3 संख्यानंतर इथं डेसिमल द्यायचा. आता इथं काय आहे 29 आहे ना फक्त 29 आहे आणि इथं किती आहे 5 इथं किती 700.65. तर मग ही किती संख्या आहे पहिली 3 अंकी. तर मग ह्याला 3 अंकी करायला 29च्या पुढं आपण 1 0 लिहिला आणि इथं 1 0 देऊन पुढं काय 29च्या पुढं काय संख्या आहे का नाही आहे. तर पॉईंट द्यायचा आणि इथे 2 संख्या आपण इथं 2 लिहायचं. तर कळलं का हे कसं लिहिलं आपण 29चं कन्व्हर्जन कसं केलं कळलं ना तुम्हाला. आता त्याच्यानंतर प्लस मधलं ही 700 वाली संख्या घ्यायची 700.65 ॲज इट इज आहेत तसे यांना करायचं ॲड. आता 0 अधिक 5 5 6 आणि 0 6 9 9 3 3 आणि 7 7 1 2. किती नंबर नंतर डेसिमल आहे डेसिमल म्हणजे पॉईंट बरं का. तर 2 नंबर नंतर आहे मग 1 2 नंबर मोजायचे आणि तर डेसिमल द्यायचा म्हणजे पॉईंट द्यायचा. तिसरं एक्झाम्पल काय आहे तर 40 ना 40 आहे 40 इथं किती आहे 27 इथं किती आहे 2 आणि त्याचे पुढले संख्या तर वेगळेच आहेत ना. मग काय करायचं 40 लिहायचं आधी बरं का. 40च्या पुढं किती 40च्या पुढं काय आहे का म्हणजे 40च्या पुढं काही पॉईंट देऊन संख्या आहे का नाही आहे तर इथं डायरेक्ट पॉईंट मांडायचा.
ही 27 संख्या लिहायची आणि त्याच्या पुढे पॉईंट आहे, त्याच्या पुढे 7 आहे आणि ही 2 वाली आहे ना 2.451. तर ही काय करायचं, त्याच्या पुढे 2 संख्या आहेत का नाही ह्या सगळ्यांच्या, तर इथं 0 द्यायचं पहिलं आणि मग इथं 2 लिहायचा आणि इथं पॉईंट द्यायचा आणि 451 अशी संख्या आहे की नाही. खालच्या संख्येपाशी किती संख्या आहेत पॉईंट नंतर 3 येतं, मग इथं 2 कमी 3 व्हायला आणि इथं 3 शून्य द्यायचे. झालं की नाही, बरोबर झालं की नाही, म्हणजे तुम्हाला समजण कसं प्लस करायचं. हे 0 नाही दिलं तरी चालतं, पण मग तुम्हाला कळत नाही ना मग कसं करायचं, मग ते आपण आपल्याला समजण्यासाठी 0 देतो. आता 0 0 1 किती झाले 1, 0 0 5 किती झाले 5. 7 मध्ये आपण जर 4 मिळवले तर 8 9 10 11. 1 गेला हातचा. आता हे 7 8 9 आणि हे 1 10, परत 1 गेला हातचा. आता 4 आणि 1 5 6 7. किती नंतर डेसिमल आहे 1 2 3, तर 1 2 3 म्हणजे डेसिमल संख्या 3 नंतर आहे, त्यामुळे आपण 3 संख्येनंतर डेसिमल लिहिलेला आहे. तर फ्रॅक्ट क्वेश्चन तिसरा आहे, त्याच्यामध्ये आहे पहिलं. आता इथं किती आहे 85 आणि इथं किती आहे 2. तर 85 संख्या मोठी आहे ना, त्यामुळे ते 85 आधी घ्यायची 0.96 आणि इथं किती आहे 2. तर इथं 2 एकच आहे ना, म्हणजे आधी 0 मांडू आणि हे लिहू, पॉईंट द्यायचा, नंतर 345. आता इथं काय वरती ही फक्त 96, याच्या पुढं काय आहे का नाही, तर आपण इथं 0 द्यायचा. इथं काय करायचं मायनसचं चाललंय ना, मग मायनसचं साईन द्यायचं. आता 0 मधून 5 जातात का नाही जात ना, मग ह्याच्याकडे याला इथं वर ठेवायचं, याच्याकडे जायचं, त्याला म्हणायचं दादा मला 1 रुपया दे, याच्याकडे 6 रुपये आहेत ना, मग इथं 5 राहते, इथं आले 10. 10 मधनं 5 गेले तर किती राहतात खाली 5. तुम्हाला येत नसेल ना डायरेक्ट अशा हाताने बोट वर करायचे आणि 10 बोट वर करायचे, त्यातून 5 कट करायचे, किती राहतात 5. 5 मधनं आपण 4 बोट खाली केले तर किती राहतात, म्हणजे 5 मधनं 4 गेल्यानंतर किती राहतात 1 राहतो. 9 मधनं जर 3 गेले, 9 बोट वर करा, 9 मधनं 3 खाली गेले तर किती राहतात 6 राहतात. तर इथं 5 मधनं 2 गेले, 5 मधनं 2 गेल्यावर 3 राहतात आणि 8 मधनं 0 गेल्यावर किती राहतो 0 राहतो का 8च राहतात. इथं काही चेंज करायची गरज आहे का नाही आहे चेंज करायची. किती नंबर नंतर डेसिमल आहे 1 2 3, 1 2 3 नंबर नंतर डेसिमल. आता दुसरं, आता हे किती दुसरी संख्यामध्ये काय आहे, इथं 3 संख्या येतं आणि इथं 2च संख्या येतं, मग काय नाही प्रॉब्लेम. इथं काय करायचं 63 2.24 आणि इथं 97 आहे ना, मग 97.45. हे 63च्या खाली 97 नाही लिहायचे बरं का, म्हणजे ह्यो नंबर आहे ना 7 वाला ह्याच नंबरच्या खाली आला पाहिजे, ह्याच नंबरच्या, आणि पुढे रिकामी जागा जर राहत असेल तर इथं तुम्ही 0 देऊ शकता मायनस. इकडे दिला ना मग ही 2च्या खाली संख्या रिकामी राहील, मग ती संख्या वाढन ना. 97 ही 632 पेक्षा छोटी ना, तर मग आपण ही 97 जर अलीकडे लिहिलं तर मग ती आणि ते 0 दिलं तर मग किती 970 होईल, मग ती संख्या मोठी होईल, त्याच्यामुळं गणित चुकन. त्याच्यामुळं ही संख्या इथं आतमध्ये लिहिली जाते आणि पुढे 0 दिला जातो जर रिकामी जागा राहत असेल तर. 4 मधनं 5 जातात का नाही जात, इथं 4 वर घ्यायचे, याच्याकडे जायचं, येथे वर 1 ठेवायचा. 14 मधनं 5 गेले किती राहतात 9. 1 4 जातो का नाही जात, तर इथं काय करायचं, इथं ह्याच्यात कडनं 1 घ्यायचं, इथं झाले 11. 11 मधनं 4 गेले किती राहतात 7 राहतात. आता 1 मधनं 7 जातो का नाही, तर मग इथं काय करायचं, इथं राहिले 2, इथं झाले 11. 11 मधनं 7 गेले किती राहतात 7. 8 9 10 11 4 राहतात. 2तनं 9 जातात का नाही जात, तर मग इथं 6 कडनं 1 घ्यायचा, इथं झाले 12. 12 मधनं 9 गेले किती राहतात 3 राहतात. 5 मधनं 0 गेला 5 राहतात. किती नंबर नंतर डेसिमल आहे 1 2, मग 1 2 नंबर नंतर डेसिमल द्यायचा. झालं, हे आन्सर आलं का तुमचं.
आन्सर आला असेल तर आपण पुढे बघू आणि जसं नसं आलं तर परत करा. तिसरं गणित आहे. इथं किती लिहिले 200 आणि इथं किती लिहिले 17. मग 200.005 आणि हे 17 आहे ना. काय सांगितले 17 आहे अलीकडे लिहायचे आणि त्याच्या पुढं काय नाही ना तर 0 लिहायचा. पॉईंट नंतरच्या संख्या पॉईंट नंतरच लिहायचा. 186. 5त न जातात का हे असलेले देतात बाबा. इकडून घ्या तिकडून घ्या तिकडून घ्या. आता इथं काय करायचं 5त न 6 जातात का नाही तर 5 लिहायचं. ह्याच्याकडं नाही ह्याच्याकडं नाही ह्याच्याकडं नाही ह्याच्याकडनं डायरेक्ट घ्यायचं ह्याच्याकडे जायचं. 0 आहे म्हणलं त्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडनं काय आपण घेणार नाही. ज्याच्याकडे पैसेच नाही तर त्याला आपण पैसे थोडी मागतो. यांच्याकडे काहीच नाही आहे त्यामुळे आपण इकडं जातोय. 2 कडनं 1 रुपया घेतला तर त्याच्याकडे 1च रुपया राहिला. ह्याला दिला तर हे 10 झाले. परत ह्याने काय केलं 10 मधून याला 1 दिला. परत इथं 10 झाले. परत इथं 9 राहिले ह्याने याला दिला. आता इथं 10 आहेत ना तर मग इथं परत 9 राहिले यांनी याला दिला आणि इथं परत 9 राहिले यांनी याला दिला. आता 15 मधनं जर 6 गेले तर किती राहतात. 15 मधनं 6 गेल्यावर किती राहतात. करा लवकर चला पटापटा. तर 9 राहतात. 9 मधनं 8 गेले तर किती राहतात 1 राहतो. 9 मधनं 1 गेल्यावर किती राहतात 8 राहतो. 9 मधनं 7 गेले तर किती राहतात 7 8 9 2 राहतात. आणि 9 मधनं 1 गेल्यावर किती राहतात 8 राहतात. आणि 1 मधनं 0 गेल्यानंतर 1च राहतो. किती नंतर पॉईंट आहे 1 2 3 1 2 3 संख्येनंतर पॉईंट आहे. म्हणजे 182.819 हे उत्तर आलेलं आहे. चेक करा तुमचं उत्तर आले का नाही. आलं असेल तर व्हेरी गुड. चौथा क्वेश्चन आहे. अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर आणि 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार. म्हणजे अविनाशने काय केलं तर 42 किलोमीटर आणि 365 मीटर तो बसने गेला. 12 किलोमीटर 460 मीटर तो काय गेला कारने गेला. अँड वॉक्ड 640 मीटर आणि 640 मीटर तो काय केला चालत गेला. वॉक म्हणजे काय चालणे. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड द ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. म्हणजे एवढं सगळं एकत्र करून त्याने किती प्रवास केला तर ते तुम्हाला सांगायचे. तुम्हाला हे माहिती का 1 किलोमीटर म्हणजे किती. म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे किती तर 1000 ग्रॅम. 1 किलोमीटर म्हणजे किती तर 1000 मीटर. आणि 1 लिटर म्हणजे किती तर 1000 मिली लिटर. हे असं एवढं लक्षात ठेवायचं. 1 kg म्हणजे 1000च. 1 किलोमीटर म्हणजे 1000च मीटर असंच आहे. आता इथं 365 आहे ना तर त्यांनी हे मीटरमध्ये सांगितलंय आणि हे किती सांगितले 42 किलोमीटरमध्ये सांगितले. मग आता इथं पहिल्यांदा आपण सगळं लिहायची व्हॅल्यू. अविनाशने ट्रॅव्हल काय केले एवढं बाय बसने केले. तर 42 इथं लसली त्या 42 किलोमीटर 365 बाय बस एवढं पहिलं भेटलं आपल्याला. दुसरं काय आहे 12 किलोमीटर 460 इथं आहे बाय कार मीटर. आणि तिसरं काय आहे तो चालत गेलाय ना तो वॉक करत गेलाय. इथं मीटरमधली काय व्हॅल्यू आहे का. इथं काय आहे किलोमीटर. इथं फक्त मीटर आहे म्हणजे इथं व्हॅल्यू नाही आहे. आणि इथं डायरेक्ट किती आहे 640 मीटर बाय ऑक एवढं चालत गेलाय. तर मग आपल्याला हे सांगायचंय की तो किती त्याने प्रवास केला की किती त्याने सगळं एकत्र मिळून किलोमीटर काय असन ते त्यांनी प्रवास केलाय. आन्सर कितीमध्ये पाहिजेत आपल्याला किलोमीटरमध्ये पाहिजेत. मीटरमध्ये पाहिजेत का नाही आहे तर म्हणजे हे मीटरमध्ये ना
तर याचा अर्थ काय, तर इथं 0 मीटर असणार आहे. तिसरं वालं आहे ना, इथं 0.640 मीटर असणार, कारण की त्याच्या आधी त्यांनी किलोमीटरची काय दिली का व्हॅल्यू, नाही दिली. मग इथं किलोमीटर एवढं. तर आता आपण काय करूया, या सगळ्या संख्यांचं कन्वर्जन करूया. 42.365 इथं 12.460 आणि इथं किती आहे 0.640 मीटरमध्ये आहे, किलोमीटरमध्ये. आता या किलोमीटर हे आपण इथं 3 नंतरच काय तर डेसिमल दिला, कारण की 1 किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहिती ना, 1 किलो म्हणजे किती, 1000 मीटर. हे सगळ्यांना माहिती ना, 1 किलो म्हणजे किती, तर 1000 मीटर. त्याच्यामुळे हे आपण असं लिहिलेलं आहे. तर आता हे सगळ्या संख्यांची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची. चला इथंच करूया. 42.365 12.460 0 पॉईंटच्या आधी काय 0 किती लिहिलं तर काय फरक पडत नाही. ॲडिशन 5 5 हे 6 आणि 4 10, परत त्याच्यामध्ये 6 मिळवले 16 झाले. हातचा आला 1, हे 6 आणि हे 4 10 आणि 11 12 13 आणि 1 14. परत इथं 2 आणि 1 3 4 5, हे 4 आणि 1 5. हे किती नंतर पॉईंट 1 2 3 संख्येनंतर पॉईंट 1 2 3. तर किती किलोमीटर तो काय केलं, ट्रॅव्हल केलं. तर अविनाश त्याचं आता ह्याच्यातनं आपल्याला व्हॅल्यू काढायच्या होत्या आणि त्यांची काय करायची होती, ॲडिशन करायची होती. आणि ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार होतं, ॲन्सर भेटणार होतं. तर हे ॲन्सर तुम्हाला समजलं आहे ना, जर समजलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्या वहीत पण तुम्हाला लिहिता येईल. क्वेश्चन 5 आहे, आयशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार. म्हणजे आयशाने 1.80 मीटर कापड काय घेतले तिच्या सलवारला, म्हणजे पॅन्टीसाठी. अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता, म्हणजे तिच्या ड्रेससाठी तिने 2.25 मीटर घेतले. इफ द क्लॉथ कॉस्ट ₹120 पर मीटर, हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर. शॉपकीपर म्हणजे काय, तर दुकानदार. एवढं तिने काय पॅन्टीसाठी घेतलं, एवढं तिने शर्टासाठी घेतले. तर 1 मीटर कापडाची किंमत काय, ₹120. तर मग ते एवढं कापड तिने घेतलंय ना दोन्ही मिळून, तर तिला किती पैसे दुकानदाराला द्यावं लागतील हे आपल्याला काढायचे ना. तर 1.80 मीटर कशासाठी घेतलंय तिने, सलवार. आणि हे 2.25 मीटर हे काय घेतलंय कुर्तासाठी, कुर्ता. आता ह्या दोघांची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची, म्हणजे आपल्याला टोटल कापड भेटून किती घेतले ना. हे 8 आणि 5 सॉरी 0 आणि 5 5, 8 आणि 2 10, हातचा आला 1, हे 1 2 3 4, 2 पॉईंट नंतर डेसिमल, 2 पॉईंट नंतर डेसिमल. म्हणजे टोटल कापड किती आहे, टोटल क्लॉथ किती आहे, तर 4.05 मीटर. आणि हे किती पर मीटर आहे, म्हणजे एका मीटरचं तुम्हाला एवढं पैसे द्यावं लागते, ₹120. तर मग एवढं कापड तिने घेतलंय ना, तर आपल्याला काय करावं लागेल, ₹120 पर मीटर प्राईस क्लोथची. तर आपल्याला एवढ्या कापडाची काढायची म्हणल्यावर त्याला काय करावं लागेल, आपल्याला ह्या संख्येला 120ने गुणावं लागेल आपल्याला. तर मग आपल्याला काय निघण, त्या कपड्याची किंमत म्हणजे तिला किती पैसे त्या दुकानदाराला द्यावं लागते एवढी सगळी किंमत निघण. त्यामुळे आपण काय करायचं, 4.05 इंटू 120चा गुणाकार करायचा. आता हे 0 काय करायचं, पॉईंटवाला ठेवायचं बाजूला, आणि इथं काय करायचं, आपला साधा गुणाकार करायचा. साधा गुणाकार येतो ना तुम्हाला, हे ना 0
इथं आपण 12नीच करू आणि हे 0 नंतर ठेवू. मी तुम्हाला सांगते कसं द्यायचा असतो. नाही तर तुम्ही या तिन्ही संख्यांचा तुमच्या वहीमध्ये कुठं पण गुणाकार करा. इथं 2 पंचे 10, इथं हात चाला 1, 2 0 0 म्हणजे इथं फक्त 1, इथं 4 1 4 8, इथं याला 1 5 अशी 5, इथं 0 ची 0, इथं 4 अशी 4, इथं आहे 0, इथं आहे 6, 8 अशी 8, इथं 4. तुम्ही तुमचा गुणाकार करू शकता किंवा मी जसं करते तसं करा. आणि हा 0 आपण द्यायचा राहिला होता ना, हा 0 इथे एक्स्ट्रा ॲड करायचा. तर किती नंतर डेसिमल? 1 2, 1 2 नंतर डेसिमल. डेसिमलचं चिन्ह दिलं ना, तर मग याचं उत्तर काय येतंय? 2 नंतर डेसिमल आहे म्हणून इथं आपण डेसिमल दिले. मग इथं ह्याचं उत्तर काय येतंय? तर इथे 0.0. म्हणजे एवढे पैसे तिला काय होते, म्हणजे त्या शॉपकीपरला द्यावं लागते. मग काय करायचं? आयशा पे, तिचं नाव लिहायचं. त्या पुरीचं वरती काय नाव आहे? आयशा. खाली लिहिते मी, दिसतंय ना? आयशा पे शॉपकीपर. शॉपकीपर म्हणजे काय? तर दुकानदार. रुपीज एवढे. कळलं ना? इथं पॉईंट दिला कारण की इथं संपलंय गणित. हे गणित कळलं? चला स्क्रीनशॉट काढून घ्या. सोपं आहे की नाही? क्वेश्चन 6. सुजाता बॉट अ वॉटरमेलन वेटिंग 4.25 kg. म्हणजे सुजाताने काय केले? कलिंगड. वॉटरमेलन म्हणजे काय? कलिंगड घेतलेत. त्याचं वजन किती आहे? 4 किलो.25 ग्रॅम. अँड गेव 1 kg, इथं 1 आहे बरं का, 1 kg 750 ग्रॅम टू द चिल्ड्रन इन हर नेगबरहूड. नेगबरहूड म्हणजे काय? तर आपले शेजारी राहणारी माणसं, त्यांना नेगबरहूड म्हणतात, म्हणजे शेजारी जे असतात त्यांना. हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट. म्हणजे तिने काय केलंय? वॉटरमेलन घेतलेत एवढे 4.25 ग्रॅम. तर तिने 1 किलो 750 ग्रॅम तिने काय दिले? शेजाऱ्यांना दिलेत, म्हणजे शेजाऱ्यांच्या चिल्ड्रनला दिलेत, बाळांना, बच्चांना, कुणाला दिलेत. तर तिच्याकडे आता किती राहिले? म्हणजे तेवढ्यातनं तिने तेवढे दिले, एवढे घेतले होते, एवढ्यातनं एवढे शेजाऱ्यांना दिले. तर आता तिच्याकडे किती राहते ते आपल्याला सांगितलं की तुम्ही काढा. तर आपण लिहूया. पहिल्यांदा तिने किती बॉट केलेत? शी बाय 4.25 kg. आणि तिने एवढे गेव केलेत, तर मग ते किती इथं 1. आता हे 1 kg अपॉन 750 ग्रॅम 1. हे पूर्णच व्हॅल्यू लिहायची. आणि आपल्याला माहिती ना 1 किलो म्हणजे किती? 1000. मग 1000 मध्ये किती शून्य असतात? 3. मग 1 2 3 नंतर डेसिमल द्यायचा. आणि झालं हे किलोग्रॅम मध्ये. याचं उत्तर 750 वरती ठेवायचे आणि त्याला आपण हजारांनी काय केलं? डिवाइड केलं. हे आपलं ग्रॅममध्ये ना, हे आपलं फक्त ग्रॅममध्ये होतं आणि त्याला किलोग्रॅममध्ये करायचं. म्हणजे आपल्याला 1000ने ह्याला काय करावं लागणार आहे? डिवाइड करावं लागणार आहे. मग आपण डिवाइड केलं, त्याच्यानंतर हे 3 शून्य काय होतात? 3 संख्या आहेत ना, त्याच्यामुळे हे 750 ॲज इट इज लिहायचे. आणि 1 2 3 शून्य, त्याच्यामुळे 1 2 3 नंतर डेसिमल द्यायचा. आणि काय नाही पुढं म्हणून शून्य लिहिलं. आणि पण इथं 1 किलोग्रॅम दिलेलं आहे ना, तर शून्य जागी आपण 1 लिहिलेलं आहे. हे कळलं कसं झालं? हे कसं लिहिलं? ठीक आहे ना. तर आता मग एवढं होतं तिच्याकडे, तिने एवढं शेजाऱ्यांना दिलं, तर आपल्याला ह्या संख्येतनं ही संख्या मायनस करावं लागणार आहे. मग इथं आपण मायनस करूया. इथं लिहू 4.25 मायनस 1.750. आता 5तनं शून्य गेले 5. सॉरी, इथं नाही आहे, काहीच नाही आहे, इथं शून्यच आहे. म्हणजे इथं 3 संख्या आहेत आणि इथं पण 3 पाहिजेत ना. 5तनं 5 गेले 0. इथं 2मधनं 7 जातात का? नाही. तर इथं 2 ठेवायचे. इथं 4मधनं 1 गेलं, इथं राहिले 3. इथं 12तनं 7 गेले किती राहतात? 5 राहतात. आणि 3तनं 1 गेला, इथं राहतात 2. 1 2 3 नंतर 1 2 3 नंतर आपण डेसिमल दिलं. म्हणजे तिच्याकडे किती राहतात?
2.5 किलो राहतात. म्हणजे 2.5 किलो म्हणजे कळतं का तुम्हाला? 2 पॉईंट. तिच्याकडं किती राहतात? शील हॅव लेफ्ट. आपण लिहू शकतो शेवटी, सुजाता हॅव लेफ्ट 2.50 kg. 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे, अंकिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 किलोमीटर. म्हणजे अंकिता काय करते? 85.6 किलोमीटरने पर हॉवर. पर म्हणजे काय? 1. हॉवर म्हणजे काय? तास. गाडी चालवती. द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ 55 किलोमीटर पर हॉवर. त्या रोडवर गाडी चालवायची स्पीडची लिमिट काय आहे? तर 55 किलोमीटरच तुम्ही 1 तासात गाडी चालू शकता त्या रोडवर, असं सरकारने सांगितलेलं आहे. बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विथिन द स्पीड लिमिट. म्हणजे आता ती 85 किलोमीटरने चालवती, तर 55 किलोमीटर त्याची लिमिट आहे. तर मग तिला ह्या 55पर्यंत यायसाठी किती तास म्हणजे किती किलोमीटरचा स्पीड तिला कमी करावं लागणार आहे. म्हणजे 85 आपण 55 वजा केले तर मग तिचं उत्तर येते एवढं तिला किलोमीटर कमी करावं लागणार आहे, तेव्हा ती त्या बरोबर त्या लिमिटमध्ये बसेल. मग आपण लिहूया, अनिता पर हावर स्पीड किती आहे? 85.6 किलोमीटर. आणि त्याचं त्या रोडचं लिमिट काय आहे? रोड पर हावर लिमिट 55 किलोमीटर आहे. याच्या पुढं काय आहे का? नाही आहे. मग इथे 0 लिहायचा किलोमीटर, कारण की ह्या संख्येला आपल्याला बरोबर करता आलं पाहिजे ना, म्हणून आपण इथं पॉईंट देऊन 0 लिहिला. याचं काय फरक पडतो का? इथे 0 लिहिला आहे, काहीच पडत नाही. आता इथे काय करायचं आपल्याला? 85 मधनं 85.6 मधनं 55.0 वजा करायचं. 6 मधनं 0 गेले, इथं राहिले 6. इथं 5 गेले, इथं राहिले 0. इथं 8 5 गेले, इथं राहिला 3. म्हणजे 30 किलोमीटर 0.6 एवढं तिला किलोमीटर काय करावं लागेल? कमी करावं लागेल स्पीड. मग इथं लास्टमध्ये उत्तर लिहायचं, अनिता इथं उत्तर असं बघूनच लिहायचा. अनिता शी रिड्यूस हर स्पीड. अनिता रिड्यूस्ड स्पीड. इथं नीड शब्द लिहायचा. नीड म्हणजे काय? तर तिला गरज आहे. अनिता नीड रिड्यूस स्पीड 30.6 किलोमीटर. समजलं? तर तिला पर हावरमध्ये एवढा टाईम तिला काय करावं लागेल? ती 85 चालवते ना, तर मग एवढं बाई तू हळू चालव, एवढं तिला कमी करावं लागेल त्यामधनं, तेव्हा हे उत्तर मिळतंय. एवढंच उत्तर आहे प्रश्नाचं. लई डोकं चालवायची गरज नाही, एवढं सोपं उत्तर आहे. ह्याच्यामधनं हे वजा करायचं, हे 55 लगेच ते उत्तर येतं. इथेच प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला समजलं का? या चॅनलवर इयत्ता 6वीचे सर्व प्रॅक्टिस सेट अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. तुमच्या मित्रांनाही सांगा की पाहायला, जर तुम्हाला समजत असेल तर. नसेल समजत तर जाऊ द्या. थँक्यू.